नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरती 2024। तर यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। तर आज 11 ऑगस्टला यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झालं, एका बॅचला आज किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले आणि सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले आणि काय या ठिकाणची रिॲलिटी आहे, किती या ठिकाणी टायमिंग दिलं जात आहे, ॲक्सिलेंटसाठी काय टायमिंग दिलं जात आहे, सेकंड ग्रुपसाठी या ठिकाणी टायमिंग काय दिलं जात आहे, त्याचबरोबर भरतीमध्ये काय काय यावर्षी चेंजेस करण्यात आला आहे पहिल्यापेक्षा आणि यावर्षी, ठीक आहे। आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे। तर आज 11 ऑगस्टला ज्या यारो संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 11 ऑगस्टला होतं, तर ते जे विद्यार्थी मित्रांनो 10 ऑगस्टला या ठिकाणी आले होते। म्हणजे तुम्हाला सांगायचं वेळेस की भरतीला तुम्हाला एक दिवस अगोदर या ठिकाणी यायचं आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे हे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते। आणि परभणी जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं, तर 11 ऑगस्टला जे परभणी जिल्हा होता आणि जीडीच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ग्राउंड होतं, ठीक आहे। आणि पाऊस वगैरे सुद्धा आला होता, तर पावसामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड होत आहे, पावसामध्ये ग्राउंड कसं होतं ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर तुम्हाला सांगतो सर्वात अगोदर काल जे 10 ऑगस्टला ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड कोळलं होतं, म्हणजे सुकलेलं होतं, आणि 10 ऑगस्टला रात्री 5-6 वाजतापासून ज्या विद्यार्थी मित्रांनो पाऊस त्या ठिकाणी सुरू झाला आणि संपूर्ण ते ग्राउंड जे ओलं झालं, ठीक आहे। तर पाऊस असल्यामुळे ते ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो ओलं झालं आणि भरपूर मुलांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे। तर सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला सांगतो एंट्रीचा जो या ठिकाणी टायमिंग आहे, तसं यारो नागपूरला 10-11 वाजताचा एंट्रीचा टाईम होता, पण यारो छत्रपती संभाजी महाराजनगर आर्मी रॅली भरतीला काय आहे की 8 वाजतापासून या ठिकाणी एंट्रीचा टायमिंग चालू होता। म्हणजे 8 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जातं आणि एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केला जात आहे, एक आपलं आधार कार्ड आणि एक आपलं हॉल तिकीट, आणि हॉल तिकीटला फोटो तुम्ही चिपकून घ्या। तर सर्वात अगोदर मुलांना या ठिकाणी त्यांनी गेटच्या अंदर घेतलं, तर गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस ज्या विद्यार्थी मित्रांनो फक्त हे 2 डॉक्युमेंट चेक केलं जात आहे आणि मुलांना त्या ठिकाणी फक्त बसून ठेवलं जात आहे ग्राउंडच्या अंदर। 8 वाजतापासून मुलांना घेते आणि सर्वात अगोदर त्या ठिकाणी 100-100च्या बॅचे ते पाळत आहे। आणि सर्वात अगोदर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ते उंची घेत आहे। तर उंची 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी स्टार्टिंगला घेतली जात आहे। ज्यांची 168 सेंटीमीटर बसत नाही तर त्या विद्यार्थ्यांचं वेगळं रूप त्या ठिकाणी पाळत आहे, आणि ज्यांची उंची बसली नाही तर त्यांचं ग्राउंड होत आहे 1600 मीटर रनिंग, ठीक आहे। तर म्हणजे सांगायचं एवढंच की जसं यारो नागपूरला तुम्ही बघितलं असेल की स्टार्टिंगला त्यांनी उंची घेतली होती, तसेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुद्धा प्रोसेस आहे, कारण की सर्वात अगोदर या ठिकाणी ते उंची मोजत आहे। उंचीमध्ये उंची कोण मोजत आहे स्टार्टिंगले, कारण की त्यांना जे लंबे मुलं आहेत त्यांची वेगळी बॅच त्यांना सोडायची आहे आणि जे विद्यार्थी ठेंगणे त्यांची बॅच त्यांना वेगळी सोडायची आहे। कारण की यामध्ये कसं आहे, लंबे आणि ठेंगणे मुलं असलं तर मग त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पळण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी घेतलं आणि 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं, ठीक आहे। तर सर्व बॅचेसचे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे किती मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो जसे 12 वाजले तशी भरतीची प्रोसेस या ठिकाणी सुरू झाली। तर सर्वात अगोदर हॉल तिकीटा स्कॅन केल्या, हॉल तिकीटा स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 100-100चे बॅच त्यांनी पाडले त्या ठिकाणी। तर त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एका बॅचला 100 मुले काल सोडले। तर पहिली जी बॅच होती, पहिल्या बॅचमध्ये फक्त 12 मुले घेतले, त्यामध्ये ॲक्सिलेंटचे 3 मुले होते, बाकी सेकंड ग्रुपचे 9 मुले होते। आणि दुसरी जी बॅच होती, दुसऱ्या बॅचमध्ये 25 मुलं त्यांनी घेतले, तिसऱ्या बॅचमध्ये सुद्धा 22 मुलं घेतले, त्यांनी ते ॲक्सिलेंटचे घेतले नव्हते, सेकंड ग्रुपचेच घेतले होते। आणि चौथ्या बॅचमध्ये सुद्धा जवळपास विद्यार्थी मित्रांनो 23-24च्या जवळपास घेतले होते। म्हणजे सांगायचं एवढंच की 23-24 किंवा 25च्या अंदर या ठिकाणी काल मुलं घेतले। तर हे या ठिकाणची रिॲलिटी आहे, पहिल्या बॅचमध्ये खूप कमी त्यांनी मुलं घेतले, ठीक आहे। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडमध्ये चिखल आहे, त्यामध्ये जे मुलं पळत आहे त्या ठिकाणी, तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे, टेन्शन वगैरे का घेऊ नका, कारण की त्या ठिकाणी मुलांचे पाय वगैरे घसरत आहे। तर एका बॅचला मुलं 2-2, 3-3 असे मुलं त्या ठिकाणी पळत आहे ग्राउंड रनिंग मारायच्या वेळेस, ठीक आहे।
तर खूप असा जे गाठा त्या ग्राउंडवर जे आहे विद्यार्थी मित्रांनो झालेला खराब झालेला ग्राउंड आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना या ठिकाणी सामना करावा लागत आहे, ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांना अंदर बसून ठेवलं जातं आणि त्यांची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. तर ज्यांनी रनिंग काढली, ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचं शिक्का दिलं जात आहे. ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का दिला जात आहे. त्याचबरोबर एक नॉर्मल फॉर्म वगैरे त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे. आणि जे पण विद्यार्थी गावावरून भरतीला येत असेल, मी तुम्हाला एकच सांगतो, जे पण विद्यार्थी गावावरून भरती द्यायला येत असेल तर सोबत चादर वगैरे आणा, डब्बा वगैरे सुद्धा जेवणाचा तुम्ही आणा. कारण की जेवणाची इथं व्यवस्था नाही आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था नाही. कारण की तो नगर नाका विद्यार्थी मित्रांनो तिकडे बसासाठी सुद्धा जागा नाही आहे, ठीक आहे. तर कायचीच व्यवस्था नाही. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांच्या तर ॲक्सिलेंटचा शिक्का सेकंड ग्रुपचा दिल्यानंतर नॉर्मल फॉर्म वगैरे लिहून घेतलं जातं. आणि हे झाल्यानंतर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी लॉंग जंप मुलांची घेतले जात आहे, झिगझॅग घेतली जात आहे आणि 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर हे झाल्यानंतर जे प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे, तर त्यानंतर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आणखीन मुलांचं त्या ठिकाणी उंची घेता 168 सेंटीमीटर, त्याचबरोबर छाती वगैरे घेतल्या जात आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सांगून देतो. 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, नोटरी, आधार कार्ड, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला तुम्हाला न्यायचा आहे. 25 फोटो तुम्हाला न्यायचा. जर समजा रनिंग निघत असेल ॲक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये तर 25 फोटो न्या. त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये निघत असेल तर सुद्धा 25 न्या. आणि जर निघत असेल तर तुम्हाला 50 फोटो न्यायचे. ॲक्सिलेंटमध्ये किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर तुम्हाला 50 फोटो लागणार आहे. कारण की ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो लागते आणि ज्या दिवशी मेडिकल असलं त्या दिवशीसुद्धा 20-25 फोटो त्या ठिकाणी लागत आहे, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. मी जे तुम्हाला कागदपत्र सांगितले तर याचे सर्व तुम्हाला प्रत्येकाच्या एक झेरॉक्स त्या ठिकाणी न्यायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही सोबत आणा बॅगीमध्ये आणि प्रत्येकाच्या तुम्ही एक झेरॉक्ससुद्धा आणा. आणि सर्व जे डॉक्युमेंट आहे ओरिजिनल हे आपल्या फाईलमध्ये ठेवायचे बॅगीमध्ये. वरतं फक्त 2च ठेवायचे, एक आपलं आधार कार्ड, हॉल तिकीट, ठीक आहे. तर एंट्रीच्या वेळेस 2च डॉक्युमेंट चेक केले जात आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती आज पार पडली 11 ऑगस्टला. अशा प्रकारे प्रोसेस आहे. एका बॅचला 100 मुले सोडले आणि खूप कमी मुले जे आहे विद्यार्थी मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीला घेतल्या जात आहे. तर खूप कमी मुले या ठिकाणी घेतल्या जात आहे. जसं की बाकीच्या एरोपेक्षा खूप कमी या ठिकाणी मुलं या ठिकाणी घेतल्या जात आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट तुम्हाला देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.